आपल्या माहीम गावाचा रहिवासी महाराष्ट्राचा कॅप्टन म्हणून यांनी अंडर-17 मध्ये काम केलंय. खरोखर गौरवाची ही परंपरा आहे. माहीमच्या संघाचा खेळाडू मयूर प्रजापती अतिशय उत्कृष्ट शीतल शांत संयमी असा मयूर धन्यवाद. आपण येऊन आमच्या मंडळाला स्वीकारलं फुल त्यामुळे तुमचा धन्यवाद. चेंडू जबरदस्त फटका काय सुटत नाही आराम से जबरदस्त फटका दोनचा उंचावर चेंडू पंच तयार आणि पंचाचा सुंदरसा पंच डिफेन्स करण्याचा प्रयत्न पंचांना अमान्य पंचाने उंच चेंडू अमित फटका मैदानाबाहेर 7-2 पंचने उत्तर जबरदस्त फटका सुंदर डिफेन्स परंतु मैदानाबाहेर बाजी मार आमिर खानचा उत्तम असा फटका पट्टी शॉट त्याला सुंदर असं प्रत्युत्तर शोएबचा पंच केलेला आहे. पुन्हा एकदा उत्तम फटका भाऊ काय करताय पुन्हा एकदा उत्तम सफात पण मैदानाबाहेर आणि पाहायला मिळत नाही आपल्याला इथे ठीक ठीक मालेगाव स्टार आणि एक सर्व्हिस पुन्हा उंचवलेला चेंडू शोएबने मारला फटका परंतु शोएब अडकला जायत गुण मिळाला तो 3 गुण मिळाला सोलापूर संघाला सर्व्हिस करतायत अमीर काझी आणि हा पंचरने अतिशय धूर्तपणे चतुरपणे हा पॉइंट मिळवलेला आहे. तिकडून कोणतरी आवाज येते आला की परंतु खाल्ल्या षटकांना वेळ ठेवलेला नाही पंचरने. पंचर आपला कार्य एकदम जोमात करताना सोलापूरचा संघ जबरदस्त फटका पट्टी शॉट पुन्हा एकदा उंच काय उत्तर मिळते आणि कडक शॉट परंतु थोडासा फटका मैदाना बाहेर गेल्यामुळे उपांत्य फेरीचा सामना पंचला उत्तर पंचने आणि पुन्हा एकदा पंचरने आपलं काम अतिशय चोख केलेलं आहे.
सर्व्हिस करताना आणि आज फटका उंचवलेला शोएबने अमेरिकाची खाली पंच आणि पंचचा अंदाज चुकलेला आहे. पॉइंट मिळालेला आहे तो इश्तियाक संघाला. आणि जबरदस्त शॉट, जबरदस्त डिफेन्स आणि शेवटी पंच. मालेगाव संघ आघाडी घेताना 10-3 7 गुणांची आघाडी. शोभने उंच चेंडू टोलावला आहे. पंचरने पुन्हा पंच केलाय. पुन्हा उंच चेंडू उगवतो. पंचर काय करतोय परंतु हा चेंडू मैदान पार करू शकला नाही. 3-10 सर्व्हिस मध्ये बदल. आणि हा चेंडू हवे उडवलेला चेंडू पुन्हा डिफेन्स. 4 गुड मिळालेला तो सोलापूर संघाला. चेंडू अगदी अचूक पडला होता आणि तो स्पर्धकांनी मान्य केलेला आहे. चांगल्या खेळाडूचे हेच लक्षण असते, आपली चूक मान्य करणे. चेंडू गेलाय आणि हा जबरदस्त तडाखा. इतका सुंदर डिफेन्स. पुन्हा एकदा तडाखा परंतु गाळ अडकलेला आहे. गुणसंख्या 10-4. इश्तियाक सर्व्हिस करताना पुन्हा एकदा अमीन आणि हा जबरदस्त फटका परंतु पुन्हा एकदा गाळ. अंदाज चुकलेला आहे. उंच काढलेला चेंडू एक कठीण काम असते आणि सर्वच खेळाडू त्यामध्ये यशस्वी होत नाहीत. पुन्हा एकदा उडवलेला चेंडू बघू काय त्याच्यावरती शोएब धडाकेबाज फटका मारलेला आहे. पंचांमध्ये काहीच उत्तर नाही आहे. आणि हा अतिशय 4-12 8 गुणांची आघाडी. आणि हा पुन्हा एकदा आत्मघातकी फटका. सर्व्हिसचा पॉइंट बहाल केलेला आहे सोलापूर संघाला. 5-12 ही गुणसंख्या आहे. बघूया पुन्हा एकदा असा सुंदर असा फटका. बघूया उत्तर मिळते. जंप शॉट आणि पुन्हा सर्व्हिस मध्ये बदल. पुन्हा उडवला चेंडू शोएबने जबरदस्त फटका परंतु पुन्हा गायब. 5-12 बघूया काय होतंय. थेट प्रक्षेपण. पुन्हा एका सर्व्हिस मध्ये बदल. आणि या खेळामध्ये असं रंगतदार जोशपूर्ण असं प्रदर्शन मालेगाव संघाकडून. पुन्हा एकदा अमेरिका उंच केला चेंडू. जंप शॉट परंतु त्याला डिफेन्स होऊ शकले नाही. वन हँड मारण्याचा प्रयत्न. उंच केला चेंडू अमेरिकाची आहे तो चेंडू. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न परंतु बसलेला प्रयत्न. जोरदार दोन्ही संघ. पुन्हा एकदा जबरदस्त जंप शॉट. इतका सुंदर डिफेन्स. आणि हा पहिल्या डावाचा शेवटचा पॉइंट, शेवटचा गुण. पाच 14 अशी गुणसंख्या. सोलापूर 5 मालेगाव 14.
हवेत केलेला चेंडू परंतु मैदानाबाहेर. 6-14 गिफ्ट म्हणून दिलेला पॉइंट आहे. सर्व्हिसला मैदानाबाहेर चेंडू टोलावलाय. अजून आपल्याला असे जोरदार फटके पाहायला मिळाले नाही. अजून पुन्हा उडवला चेंडू. जबरदस्त पट्टी शॉट, जम शॉट आणि पुन्हा बाहेर म्हणजे आहे. पुन्हा वरती गेलेला चेंडू आणि सर्व्हिस मध्ये सातत्य राखता येत नाहीये सोलापूर संघाला. जबरदस्त फटका पुन्हा एकदा. इतका सुंदर डिफेन्स नेटबंदद्वारे. पुन्हा एकदा जोरदार फटका परंतु पुन्हा दात अडकलेला आहे आणि अशा प्रकारे संघाने 15-6 एकतर्फी सामना जिंकलेला आहे. सर्व्हिस मध्ये बदल. आमिर आणि हा एक संधी गमावलेली आहे. अतिशय सुंदर असा चेंडू आला होता. त्याला पंच करून गुण मिळवता आला असता परंतु जाळ्यामध्ये लागलाय. पुन्हा उंच गेलेला चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त जंप शॉट आणि हा मैदानात पडलेला चेंडू. कैलासवासी मनीष स्मृती चषक 2025 चौथी आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. मालेगाव विरुद्ध आमिर काझी सोलापूर. खाली झालेल्या स्पर्धेची विजयी मालेगाव. निलय वर्तक यांनी कृपया माईक पाशी यावे. निलय वर्तक. हेड पंच अतिथीचा सामना. जबरदस्त तडाखेबाज असा फटका इस्रायलद्वारे. जोरदार टाळ होऊ दे. 4-0 अशी गुणसंख्या. स्वतः जबरदस्त फटका. तितका सुंदर डिफेन्स. पुन्हा एकदा उंच चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त असा पट्टी शॉट. आमिर काझी आपला पूर्ण अनुभव शॉट. जबरदस्त फटका. इस्टेट देखील आपलं पूर्ण त्यांचा जो धबधबा आहे महाराष्ट्र शूटिंग 4-0. जबरदस्त आणि हा मैदानाबाहेर मारला चेंडू. 5-0 अशी 5 गुणांची आघाडी घेताना मालेगाव संघ या उपांत्य फेरीमध्ये सध्या आघाडीवर. पुन्हा एकदा आणि उत्तम प्लेसमेंट. 6-0 मालेगावचे पंचर 0 अशी आघाडी घेतलेली आहे. आणि
आणि अतिशय उत्तम असा खेळ करून ही स्पर्धा सुरू आहे. पुन्हा एकदा जम शॉट परंतु पुन्हा जायला लागलेला आहे. दुसऱ्या डावात सोलापूर संघाला 7 धावांची आणि उंच गेला चेंडू आणि हा खतरनाक शॉट जबरदस्त. काही उत्तर नाही. जम सोडून उडी मारून मारलेला हा क्लीन फटका. कोणाकडे त्याचे काही उत्तर नाही. पुन्हा एकदा तो चेंडू बघूया काय उत्तर देते. आणि हा पुन्हा एकदा 8-0 पूर्णपणे आघाडीवर. मालेगाव संघ शेवटचा जबरदस्त फटका. जबरदस्त फटका पुन्हा तसा सुंदर डिफेन्स. बघूया आता काय उत्तर येते. मारण्याचा प्रयत्न परंतु काय मध्ये अडकलेला आहे. पुन्हा एकदा सर्व्हिस रेट येते सोलापूर संघाकडे. 0-8. मस्त गण्या. पंच पुन्हा नेहमी महत्वाचा असतो. इष्टेकाचा जबरदस्त फटका. जबरदस्त पंच. अतिशय सुंदर असा पंच अंतिम सामन्यामध्ये येणार आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. जबरदस्त फटका. जम आणि मालेगाव संघ आघाडीवरती पूर्णपणे वर्चस्व दाखवत. सोलापूर संघाने त्या प्रकारे खेळ दाखवायला हवा. शोएब सोलापूर संघाकडे 1-8. पुन्हा उंचवलेला चेंडू. पुन्हा एकदा जबरदस्त शॉट इष्टियाद्वारे. सुंदर डिफेन्स काजी यांचा. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न परंतु जाळ्यामध्ये चेंडू. मालेगाव संघाने जाळं फेकलेलं आहे आणि सोलापूर संघाच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. अतिशय सुंदर असा फटका होता परंतु अयशस्वी. 1-8. सुंदर फटका होता परंतु तो पट्टी पार करू शकला नाही. उत्तम अशी कामगिरी. चेंडू काय फटका होत आहे. सुंदर असा पट्टी शॉट. 2-8 ची गुणसंख्या. इष्टियात पुन्हा एकदा कम शॉट उत्तर देण्याचा प्रयत्न परंतु कडाकेबंद असा फटका. याकडे काही उत्तर नाही. अमीरकडे पुन्हा एकदा अमीर तयार. महाराष्ट्र शूटिंग बॉल संघाचे माजी कर्णधार आणि गतवर्षीचे विजेते इष्टियात मालेगाव यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना रंगतदार सामना. जबरदस्त फटका. कितना सुंदर डिफेन्स. हा एकदम उंच फटका परंतु मैदानाबाहेर. सुंदर अशी रॅली पाहायला आपल्याला मिळाली परंतु फटका मैदानाबाहेर मारल्यामुळे बाजी मारली ती सोलापूर संघाने. 8-2. गुणसंख्येत काही बदल नाही. बघूया काय होत आहे. अंतिम सामन्यात दाखल झालेला आहे. यापूर्वी 2 पॉइंट मध्ये बदल.
2-8 धाव संख्येत गुणसंख्येत काहीच बदल नाही. उंच गेलेला चेंडू राष्ट्रीय पंच पंचांकडून चूक होणार नाही आणि हे 9-2 खैरात मध्ये हा पॉइंट वाटलेला आहे सोलापूर संघाने. जबरदस्त फटका डिफेन्सचा. पुन्हा एकदा जोरदार फटका. सुंदर डिफेन्स आणि मैदानाबाहेर टाइम आउट घेतलेला आहे सोलापूर संघ. सर्व संघ प्रतिनिधी त्यांचे मंडळातर्फे पुन्हा एकदा आभार. आता 2 गुणांची आघाडी. चेंडू सुंदरसा जजमेंट. पुन्हा एकदा उंच चेंडू. बघू काय उत्तर मिळते. सुंदरसा तालमेल. खेळाडूने मजाने लक्ष ठेवावे. 13-2 खेळाडूने मजाने लक्ष ठेवले तर त्या संघाला त्याचा फायदा होईल. मुद्दा मारला वाटतं. सध्या मालेगाव संघ पूर्णपणे वर्चस्वात. उंच गेला चेंडू. काय उत्तर मिळते नेटमॅनकडून अपेक्षा. जोरात पंच करण्याचा प्रयत्न परंतु सेफ डिफेन्स केलेला आहे. अमेरिकाच्या जबरदस्त फटका. सुंदर हेडर आणि इश्तियाक यांचा जोरात हाणण्याचा प्रयत्न. अयशस्वी प्रयत्न अमीर यांचा. शॉटने प्रत्युत्तर. आता शेवटी हा अंतिम गुण. लास्ट पॉइंट. मॅच पॉइंट. आणि अशा प्रकारे सर्व्हिस बदल झालेली आहे. सर्व्हिस सोलापूर संघाकडे. मालेगाव संघ 1 पॉइंट दूर. जबरदस्त असा फटका परंतु दाद अडकलेला आहे. सोलापूर मालेगाव संघाकडे आघाडी असल्यामुळे ते असे उत्तम असे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात परंतु सोलापूर संघ पिछाडी. जबरदस्त फटका. सर्व्हिस बदल. पुन्हा एकदा अंतिम गुण. मॅच पॉइंट. संजय गोष्टी प्रतिष्ठान माळशिरस. आणि पुन्हा एकदा नशिबाने साथ दिलेली नाहीये. फटका अतिशय सुंदर होता परंतु तो पट्टी पार करू शकला नाही. सर्व्हिस बदल. 4997 क्रमांक असलेली 4 चाकी गाडी कोणाची असेल तर कृपया ती गाडी बाजूला घ्यावी. सहकार्य करावे. 4997 प्रेक्षकांना विनंती. या क्रमांकाची गाडी 4997 क्रमांकाची गाडी ही वाहतुकीला अडथळा निर्माण करते. कृपया सहकार्य करावे.
पुन्हा एकदा मॅच पॉइंट वर हवेत गेलेला चेंडू काय उत्तर मिळते बघूया. सोलापूर संघाकडून प्रयत्न माळशिरस संघाकडून प्रयत्न होतोय परंतु गुणांमधील अंतर हे 10 गुणांचं आहे. इतिहास. सुंदर फटका पुन्हा एकदा शोएब यांचा जबरदस्त फटका. पुन्हा एकदा मॅच पॉइंट. सर्व्हिस मध्ये सातत्याने बदल होतोय. मॅच पॉइंट साठी झगडावं लागतंय मालेगाव संघाला. हवेत तुळवला चेंडू आणि हा चुकलेला अंदाज आणि अशा प्रकारे मालेगाव जिंकून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. विजयी संघ